नमस्कार. कायद्याच्या दुनियेत नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी ठोस पुरावा असतोच असं नाही. कधीकधी न्यायालयाला काही गोष्टी गृहीत धराव्या लागतात. तर आज आपण भारतीय साक्ष अधिनियमामधल्या याच कायदेशीर गृहीतकांबद्दल म्हणजेच लीगल प्रिझम्पशन्सबद्दल बोलणार आहोत. कधी विचार केलाय का की एखाद्या केसमध्ये जेव्हा काहीच स्पष्ट पुरावा नसतो तेव्हा सत्य कसं बाहेर येणार, कोर्ट निर्णय कसा घेणार? बरोबर, इथेच कायदेशीर गृहीतके म्हणजे लीगल प्रिझम्पशन्स कामाला येतात. ठीक आहे, चला तर मग यात जरा खोलात शिरूया. आज आपण काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी ही गृहीतकं म्हणजे नेमकं काय असतं, त्यांचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत, मग एका मस्त गोष्टीतून हे सगळं समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेसाठी याचं उत्तर कसं लिहायचं तेही बघू. बघा, एक साधा नियम आहे की आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी ही नेहमी फिर्यादी पक्षाची असते. पण ही गृहीतकं म्हणजे या नियमाला एक प्रकारचा अपवाद आहेत. हे म्हणजे न्यायालयासाठीचे लॉजिकल शॉर्टकट्स आहेत, ज्यामुळे केस पुढे सरकू शकते. आणि इथेच खरी गंमत आहे. ही गृहीतकं म्हणजे फक्त काहीतरी अंदाज नसतात, तर न्याय प्रक्रिया वेगाने आणि योग्य दिशेने चालावी यासाठी ती खूप महत्त्वाची आहेत. यामुळे होतं काय की पुरावा देण्याची जबाबदारी म्हणजेच बर्डन ऑफ प्रूफ एका पार्टीकडून दुसऱ्या पार्टीकडे ढकलला जातो. तर आपल्या भारतीय साक्षी अधिनियमामध्ये या गृहीतकांचे मुख्य 3 प्रकार सांगितले आहेत आणि आता आपण तेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. लक्षात ठेवा, प्रत्येक प्रकाराची स्वतःची एक वेगळी पॉवर आहे. हे बघा, एकाच नजरेत यांच्यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे न्यायालयाची मर्जी, दुसऱ्या बाजूला आहे कायदेशीर बंधन आणि तिसरा आहे अंतिम निर्णय, ज्याला कोणीही बदलू शकत नाही. तर पहिला प्रकार आहे मे प्रिझ्यूम. नावाप्रमाणेच इथे न्यायालयाची मर्जी चालते. म्हणजे कोर्ट एखादी गोष्ट खरी मानू शकतं किंवा अधिक पुराव्याची मागणीही करू शकतं. सगळा निर्णय कोर्टाच्या विवेकावर अवलंबून असतो. आता बघा, मे प्रिझ्यूमच्या अगदी उलट. इथे न्यायालयाला कोणताही चॉईस नाही. शॅल प्रिझ्यूम म्हणजे कायद्याने घातलेलं बंधन आहे. कोर्टाला ती गोष्ट खरी आहे असं मानावंच लागतं. आता बॉल दुसऱ्या पार्टीच्या कोर्टात जातो. त्यांनी पुरावे देऊन सिद्ध करायचं की ते निर्दोष आहेत. आणि हा आहे सगळ्यात शक्तिशाली प्रकार, कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणजे कायद्याचा फुल स्टॉप. इथे एकदा एक गोष्ट सिद्ध झाली की दुसरी गोष्ट आपोआप सिद्ध मानली जाते आणि याच्या विरोधात कोर्ट अगदी कोणताही पुरावा ऐकून घेत नाही. केस क्लोज. ओके, आता हे सगळं जरा किचकट वाटत असेल नाही का? चला तर मग एका गोष्टीमधून हे सोपं करूया. गोष्टीचं नाव आहे न्यायाचे 3 रंग. आपण 3 छोट्या केसेस बघूया. पहिली गोष्ट आहे बंड्याची. पोलिसांना बंड्याकडे एक चोरीची सायकल सापडते. आता मे प्रिझ्यूमनुसार कोर्ट विचार करू शकतं की अरे वा, याच्याकडे चोरीची वस्तू आहे म्हणजे हाच चोर असणार. पण बंड्या हुशार असतो. तो ती सायकल विकत घेतल्याची पावती दाखवतो. झालं, कोर्ट आपलं मत बदलतं आणि त्याला सोडून देतं. ही होती कोर्टाची मर्जी. दुसरी केस थोडी गंभीर आहे, सुनीलची. लग्नानंतर 7 वर्षांच्या आतच त्याच्या बायकोचा संशयास्पद मृत्यू होतो आणि त्याआधी तिचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे पुरावेही असतात. इथे कायदा शाल प्रिझ्यूम वापरतो. म्हणजे कोर्टाला हे गृहीत धरणं बंधनकारक होतं की यात सुनील दोषी असू शकतो. आता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची पूर्ण जबाबदारी सुनीलवर येते. आणि तिसरी केस आहे छोटूची. 6 वर्षांचा छोटा मुलगा. खेळता खेळता त्याने शेजाऱ्याच्या महागड्या गाडीची काच फोडली. शेजारी भडकून केस करतात. पण जेव्हा छोटूचा जन्माचा दाखला कोर्टात सादर केला जातो तेव्हा न्यायाधीश एकच सांगतात, कायदा म्हणतो 7 वर्षांखालील मूल गुन्हा करूच शकत नाही. हा होता कन्क्लुसिव्ह प्रूफ म्हणजे अंतिम निर्णय. केस तिथेच संपली. तर गोष्ट तर आपल्या सगळ्यांना समजली, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की परीक्षेमध्ये यावर प्रश्न आला तर उत्तर नेमकं कसं लिहायचं जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतील. चला ते पाहूया. एकदम परफेक्ट उत्तर लिहिण्यासाठी फक्त ह्या 4 स्टेप्स फॉलो करा. आधी एक छोटी प्रस्तावना लिहा. मग तिघांमधला फरक दाखवणारा एक तक्ता बनवा. त्यानंतर प्रत्येक प्रकाराबद्दल एका उदाहरणासोबत सविस्तर लिहा आणि शेवटी एक चांगला निष्कर्ष द्या. बस. आणि हा तक्ता हा तुमच्या उत्तराचा जीव आहे असं समजा. हे जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं ना तर तपासणाऱ्याला एकाच नजरेत कळून जातं की तुमचा अभ्यास किती पक्का आहे. त्यामुळे अर्धे मार्क तर तुमचे इथेच पक्के झाले. आणि हो, उदाहरणं द्यायला अजिबात विसरू नका. प्रत्येक प्रकारासाठी एक तरी पक्कं उदाहरण लक्षात ठेवा. जसं की मे प्रिझ्यूमसाठी चोरीच्या वस्तूंचं, शॅल प्रिझ्यूमसाठी हुंडाबळीचं आणि कन्क्लुसिव्ह प्रूफसाठी 7 वर्षाखालील मुलाचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. चला, मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्या सगळ्याचा सार काय आहे ते अगदी थोडक्यात बघूया. हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा.
मे प्रेझ्युम म्हणजे कोर्टाचा विवेक, शाल प्रेझ्युम म्हणजे कायद्याचं बंधन आणि कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजे अंतिम निर्णय. या एका वाक्यात या तिन्ही संकल्पना अगदी अचूकपणे बसतात. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. कायद्याने दिलेला अंतिम शब्द आणि खरं सत्य हे नेहमी एकच असतं का? या प्रश्नावर विचार करायला नक्कीच वाव आहे.